राजकारणात काही मृत्यू फक्त माणसाचे नसतात, ते एका पूर्ण राजकीय अध्यायाचा अंत असतात. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक अस्वस्थ शांतता निर्माण झाली आहे. वरून पाहिलं तर सगळं स्थिर दिसतंय, पण आतून मोठा खेळ सुरू आहे. आजचा प्रश्न भावनिक नाही, तर थेट राजकीय आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देणं म्हणजे न्याय होता का, की अजित पवारांच्या सहानुभूतीवर पडलेला राजकीय कुरघोडी? आणि याचं सूत्र कोण नेमकी हलवतंय हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360. शपथविधी पाहताना एक चित्र मुद्दाम समोर आणलं गेलं. पवार नाव जिवंत ठेवलं. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद, अजित पवारांना न्याय असा नेरेटिव्ह. पण राजकारणात जे दिसतं ते नेहमी सत्य नसतं. कारण अजित पवार जाऊन अवघे 2-3 दिवस झालेले असताना इतकी घाई का? दुखवाट्याआधी निर्णय, सहानुभूती टिकू न देण्याची घाई, जिल्हा परिषद निवडणुका आधी खेळी, हा प्रश्न टाळता येत नाही. राजकीय वास्तव्य असं आहे, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत एक मोठी सहानुभूतीची लाट तयार होऊ शकते. कार्यकर्ते भावनिक आहे, मतदार स्वबरात आहे, एकत्र येऊया असा दबाव तयार होत होता. पण ही सहानुभूती जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत टिकू नये यासाठी लगेच सत्तेचा निर्णय घेतला गेलाय का, हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आणि तो गैरवाद जातोय. आज वास्तव्य काय आहे? सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार या तिघांकडे प्रत्यक्ष राजकीय अनुभव मर्यादित आहे. तरीही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या खांद्यावर ठेवला जातोय. आणि मागे कोण उभा आहे? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सगळे अनुभवी नेते आपली राजकीय सोय करून घेत आहे आणि सूत्र मात्र हळूच भाजपच्या हातात जातंय. आज एक गोष्ट मुद्दाम दुर्लक्ष केली जाते. अजित पवारांच्या शेवटच्या काळात भाजप आणि अजित पवार यांचे संबंध ताणवलेले होते. सिंचन घोटाळ्याची फाईल बंद नव्हती. बावनकुळे महाजन यांची विधानं, फडणवीस अजित पवार टकराव. अजित पवार स्वतः म्हणाले होते, तुमच्या फाईलही माझ्याकडे आहेत. हे सगळं अचानक कसं विसरलं गेलं? आज मात्र भाजपकडून पवार कुटुंबाला न्याय हा नरेटिव्ह सेट केला जातोय. महत्वाचा प्रश्न, तुतारी आणि घड्याळ स्थानिक स्वराज्य संस्थात एकत्र लढत होते. याचा अर्थ स्पष्ट होता, विलिनीकरण सुरू आहे. मग अचानक 12 तारखेची शक्य घोषणा. त्याआधी उपमुख्यमंत्रीपद, सगळा फोकस सत्तेवर. हा मधला प्रवास विलिनीकरण रोखण्यासाठी घडवला गेला का, हा प्रश्न आज अवघ्या महाराष्ट्राला पडतोय. अजित पवार काहीच सोबत घेऊन गेले नाहीत, पण त्यांच्या जाण्यानंतरही राजकारण थांबलं नाही, उलट अधिक बेरकी झालं. आज प्रश्न सुनेत्रा पवारांचा नाही, प्रश्न आहे त्यांना बळीचा बकरा तर बनवला जात नाही ना, सत्ता वापरून सहानुभूती संपवली जात नाही ना, आणि पवार नाव वापरून इतरांचा राजकीय सोय होत नाही ना. तुम्हाला काय वाटतं? उपमुख्य पदाची घाई योग्य होती का? विलिनीकरण मुद्दाम थांबवलं गेलं का? यात खरा फायदा कोणाचा? कमेंटमध्ये ठाम मत मांडा. अशाच निर्भर, थेट आणि खोल विश्लेषणासाठी महाराष्ट्र 360 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सूरज, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.